परळीतल्या गोरगरीब जनतेला अगर श्रीमंतांना विचारा अण्णा कोण आहे, ते दैवतच म्हणतील। जितेंद्र आव्हाड, तुम्ही वंजारी समाजाचे आहात याची मला लाज वाटते। तुम्ही माझ्यावर बिनबुडाचे दरोडे, खून, खंडणी असे आरोप करताय, पण हे सगळं तुम्हाला महागात पडणार आहे आणि मी जीव देणार आहे। भाई तुम बडे सॉरी सॉरी असे म्हणणारे काही व्हिडिओ आणि कॉल रेकॉर्डिंग माझ्याजवळ आहेत, असा आरोप करत महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्ते याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला आहे। इंस्टाग्राम अकाउंटवरती 9 मिनिटाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडिओमध्ये गोट्या गित्ते यानं कोणावरती नेमके काय काय आरोप केलेले आहेत आणि ज्या नेत्यांवरती, सामाजिक कार्यकर्त्यांवरती त्याने आरोप केलेले आहेत, त्यांनी त्याला कशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलंय आणि हा गोट्या गित्ते नेमका कोण आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। मंडळी, सुरुवातीलाच आपण पाहूया की हा गोट्या गित्ते नेमका कोण आहे। तर हा गोट्या गित्ते वाल्मिक कराड यांचा राईट हँड म्हणून ओळखला जातो। परळी आणि विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांची जी काही राजकीय गुन्हेगारी दहशतीची जे काही वातावरण होतं ते महाराष्ट्रानं मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे। विशेषतः मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड यांना तुरुंगामध्ये आता टाकण्यात आलेला आहे आणि वाल्मिक कराड यांचाच राईट हँड म्हणून गोट्या गित्ते हा परिचित असल्याचं आपल्याला दिसून येतं। या गोट्या गित्तेवरती पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चोरी, मर्डर, दरोडे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल केलेले आहेत। याचं नाव आहे ज्ञानबा मारुती गित्ते उर्फ गोट्या गित्ते। अशा पद्धतीनं हा परळी तालुक्यातील आहे आणि नंदागौळ या गावचा हा रहिवासी असल्याचं दिसून येतं। मागच्या काही काळामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये गोट्या गित्तेवरती काही आरोप केलेले होते। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूल विकण्याचा धंदा या गोट्या गित्तेचा होता, अशा पद्धतीचा, अशा स्वरूपाचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी मागच्या काळामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं। आणि आता या गोट्या गित्तेनं हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। याचं कारण म्हणजे परळीमधल्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी म्हणून या गोट्या गित्तेचं नाव समोर येत असल्याचं दिसून येतं आणि महादेव मुंडे यांचे जे कुटुंबीय आहेत यांनीच हा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड यांची 2 मुले आणि गोट्या गित्ते यानं महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा आरोपच संबंधित कुटुंबानं केलेला आहे आणि गोट्या गित्ते हा सध्या फरार आहे आणि आता हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हा व्हिडिओ कुठला आहे तर परळीमधल्या रेल्वे स्टेशन नजीक पटरीवरती हा व्हिडिओ त्यानं शूट केला असल्याचं दिसून येतं। हा व्हिडिओ तसा जुना आहे, 16 जानेवारीचा असल्याचं सुद्धा बोललं जाते, मात्र तो आता मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आता या गोट्या गित्तेनं त्या धमकीच्या व्हिडिओमध्ये नेमकं तो काय बोललाय हेच आपण पाहूया। तर प्रामुख्यानं त्यानं 3 नावं घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, यासोबतच त्याच पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत आणि यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावरती त्याने आरोप केलेले आहेत। आता ही लोक कोण आहेत तर ज्यांनी वाल्मिक कराड यांच्यावरती आणि धनंजय मुंडे यांच्यावरती मागच्या काळामध्ये सातत्यानं टीका केलेली आहे, अशीच ही लोक आहेत आणि यांच्यावरती गित्तेनं आरोप केल्याचं दिसून येते। महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला बरेच दिवसांपासून त्याचा तपास झालेला नाही अशी कुटुंबियांची मागणी होती आणि मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या बाबतीत आवाज उठवल्याचं मागच्या काळात आपण पाहिलेलं असेल। तर या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गित्ते हा फरार असताना त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यानं आता याच्यामध्ये काही आरोप केलेले आहेत। याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावरती आरोप करताना तो असं म्हणतो की तुम्ही वंजारी समाजाचे आहात याची मला लाज वाटते आणि हे तुम्हाला सगळंच महागात पडणार आहे आणि तुम्ही आरोप करताय। म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी गित्तेवरती आरोप केलेला होता की मंदिरातील मुखवटे चोरले असल्याचा आरोप केलेला होता आणि याच्यावरती तो आक्षेप घेताना आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसून येते। तसेच या व्हिडिओमध्ये तो जितेंद्र आव्हाडांचा एकेरी भाषेत उल्लेख करतोय आणि मला फाशी मिळेल न मिळेल मात्र बदनामी करणाऱ्यांना हे सगळं महागात पडणार आहे अशा पद्धतीनं तो बोलला असल्याचं दिसून येतंय आणि वाल्मिक कराड हे आमचं दैवत आहे आणि धनंजय मुंडेंना टार्गेट करू नका अशा पद्धतीचं विधान सुद्धा त्यानं त्या व्हिडिओमध्ये केलं असल्याचं दिसून येतंय। यासोबतच अंजली दमानिया ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत यांनी सुद्धा मधल्या काळामध्ये गित्तेवरती काही आरोप केलेले होते।
तर त्याच्या अनुषंगानं सुद्धा तो असं म्हटलं आहे की माझ्यावरती काही गुन्हे असतील तर त्याचे तुम्ही पुरावे द्या किंवा गुन्हे दाखल असल्याचं दाखवून द्या। आणि गित्तेवरती मुली उचलल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला होता, तर त्या अनुषंगानं सुद्धा गुन्हे दाखल असल्याचे पुरावे द्या अशा पद्धतीनं त्यानं विधान त्या व्हिडिओमध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतंय। यासोबतच अंजली दमानिया यांनी याला सर्वप्रथम प्रत्युत्तर दिल्याचं दिसून येतंय। ते म्हणतात की गित्ते याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर मकोकासारखा गंभीर गुन्हासुद्धा दाखल आहे आणि आता हा व्हिडिओ कुठून आला, हा कशा पद्धतीनं व्हायरल झाला ह्याचा तपास झाला पाहिजे आणि तो सापडत का नाही आहे। एक फरार आरोपी अशा पद्धतीनं जर व्हिडिओ व्हायरल करत असेल इंस्टाग्राम अकाउंटवरून तर तो पोलिसांना का सापडत नाही आहे, अशा पद्धतीचा प्रश्नसुद्धा अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। आणि यापुढेच त्यांनी असंही सांगितलं आहे की त्याला जे काय बोलायचं आहे ते बोलू द्या, पण माझा लढा म्हणजे दमानिया त्यांचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। आता याच व्हायरल व्हिडिओवरती जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा चांगलंच प्रत्युत्तर दिल्याचं सुद्धा दिसून येतंय आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत की गोट्या गित्ते हा अट्टल गुन्हेगार आहे। यापूर्वीच त्यानं पिस्तूल विकल्यासंदर्भातले आरोपसुद्धा आव्हाडांनी केलेले होते आणि वंजारी समाजाचे जितेंद्र आव्हाड आहेत या संदर्भात तो बोलतोय। याला प्रत्युत्तर देताना आव्हाड असं म्हणतायत की मी खानदानी वंजारी आहे, वंजाऱ्यांना बदनाम करणारा मी वंजारी नाही, मी कष्ट करणाऱ्या घरात जन्माला आलेलो आहे, मी हप्ते वसूल करणारा, कोणाच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून जमीन खाणारा, मर्डर करणारा मी वंजारी नाही आणि मला वंजारी जातीबद्दल अभिमान असल्याचं सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलेलं आहे। आणि गोट्या गित्ते याच्या व्हायरल व्हिडिओबाबत एक अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तो या व्हिडिओमध्ये असं म्हणतोय की संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे, मात्र वाल्मिक कराड यांचं या प्रकरणामध्ये विनाकारण नाव गोवलं जातंय अशा पद्धतीचं विधानसुद्धा त्यानं त्या व्हिडिओमध्ये केलं असल्याचं दिसून येतंय। मंडळी, बीड आणि विशेषतः परळीमधील राजकीय गुन्हेगारीची पार्श्वभूमी गेल्या वर्षभरापासून सातत्यानं आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे। विशेषतः मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे सगळं जे बीडमधील प्रकरणं आहेत ही समोर यायला सुरुवात झाली आणि अशाच प्रकारचं एक महादेव मुंडे हत्या प्रकरण आता महाराष्ट्रामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आलेलं आहे। मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा याच्यावरती मधल्या काळामध्ये आवाज उठवल्याचं आपण पाहिलं असेल आणि सध्या या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास गतीनं व्हावा अशाच पद्धतीची मागणी सर्व स्तरामधून समोर येताना दिसून येत आहे। त्या पद्धतीचा दबाव शासनावरती निर्माण झालेला असताना या गुन्ह्यामधील संशयित आरोपी गोट्या गित्ते याचा अशा पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल होणं आणि तो फरार आहे अशा पद्धतीनं तो रेल्वे पटरीवरचा बसून काढलेला व्हिडिओ व्हायरल करतो, हे पोलिसांना सुद्धा एक आव्हानात्मक गोष्ट नक्कीच ठरणार आहे आणि यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। तसेच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर महादेव मुंडे हत्या प्रकरण हे सुद्धा बीडच्या राजकीय गुन्हेगारीमध्ये एक वाढलेली कडी असं आपण म्हणू शकतो, एक कडी त्याच्यामध्ये वाढेल येत्या काळात असं दिसतंय आणि याचा तपास कशा पद्धतीनं पुढं जाईल याच्यावरती सुद्धा महाराष्ट्रातील आता सर्वच लोकांचं लक्ष असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। तर मंडळी, गोट्या गित्तेचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि त्यानं केलेले आरोप आणि त्यांना या अंजली दमानिया आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं प्रत्युत्तर या संबंधात आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच आमचं यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी FB ला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।